हॅलो. मी विनंती करेल कोकण बॉक्स प्रीमियर लीगच्या अर्धाताचा सर्वे सर्वा सन्माननीय निखिल दादा शिंदे साहेब उपस्थित राहिल्यात. निखिल दादा विनंती करेल. त्याचबरोबर विठू दादा, फैजू दादा आपण या. शुभम दादा, ऑब्विसली शुभम दादा, या सगळेजण, संकेतदा, सर्वजण आपण या. हा सन्मान घेतला जातोय. आमचे कोपरखेने बॉक्स प्रीमियर लीगचे आपण पाहिले तर सर्वे सर्वा प्रमोद दादा, आदरणीय ॲडव्होकेट आणि सुनील दादा मस्कर साहेब, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ज्या मुलानं कोपरखेने बॉक्स प्रीमियर लीग एक मोठं स्वप्न कोपरखेनेच्या नगरीमध्ये सत्यामध्ये उतरवलं, ती कोपरखेने बॉक्स प्रीमियर लीगची संपूर्ण टीम, आयोजकांची टीम आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपलं सर्वांचा आभार. आणि असंच खेळाडूंसाठी प्रत्येक वर्षी तुम्ही स्पर्धा कोपरखेने बॉक्स प्रीमियर लीग ही घेऊन येत जा. त्यानं बॉक्स क्रिकेट जिवंत राहतं. धन्यवाद. आपल्या सर्वांचे आम्ही सन्मान करू इच्छितोय. या सर्व टीम बक्षीस समारंभाला करणार आहोत सुरुवात. त्याचबरोबर आमचे स्कोरर अर्थातच किरणदादा फणसे, विनंती करेल आपण या. आमच्या सोबत स्कोरर जोडले गेले किरणदादा फणसे, यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय प्रमोद ॲडव्होकेट प्रमोद दादा, किरण फणसेची स्कोरिंग खरंच खूप चांगली राहिली आणि 3 दिवस तो या स्पर्धेसाठी होता. प्रवीण फणसे तात्या यांचा तो भाऊ आहे आणि आपण पाहिलं तर खूप छान स्वभाव, खूप छान स्कोरिंग. किरण फणसे, खूप छान स्कोरिंग दादा आणि मजा आली तुझ्यासोबत आज समालोचन करत असं. आमचे अंपायर्स तुषार सर, संजय पांचाळ, तुषार सर विनंती करेल आपण या. आपला सन्मान बाकी आहे. ओम साई एमटीसी, अक्षय शेठ म्हात्रे आपण या. आपला सन्मान आम्ही करतोय. डीजे अद्वैत, चेतन दादा आपण या. आपल्या सर्वांची सन्मान आम्ही करतोय. अक्षय दादा ये. ओम साई एमटीसी, आपला सन्मान आम्ही इथे करत आहोत. थँक्यू सो मच अक्षय म्हात्रे, डीजे अद्वैत, चेतन भाई, थँक्यू सो मच. अंपायर्स वेलकम. आपला सन्मान आम्ही करत आहोत या स्पर्धेसाठी. दोस्ती 11 टीम खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह घेण्यासाठी सुरेश दादा आमचे सुर्वे काका, विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. आमचे अंपायर्स, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. विनंती करेल आपण सर्वांनी या. वेलकम अंपायर तुषार दादा. आमच्या दोन्ही पंचांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच अंपायर्स. तुषार दादा, खरंच खूप छान अंपायरिंग राहिली तुमची तुषार दादा आणि भविष्यातील आपण पाहिलं तर एक अनुभवी अंपायर, मागणीचे अंपायर म्हणून या पंचांना जरूर पाहिलं जाईल. थँक्यू सो मच अंपायर. खूप छान अंपायरिंग राहिली. स्पर्धेची जबाबदारी तुम्ही संपूर्ण खांद्यावरती घेतली ॲज अ अंपायर. गौरवची जी मॅन ऑफ द मॅच बाकी होती तीही आपण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गौरव, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच अर्थातच योगेश बाबासाहेब पाटील आणि अर्थातच प्रवीणदादा वाटकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिली जाते. थँक्यू. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, निलेशजी मर्डेकर सर, यांचाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. सर या. निलेशजी मर्डेकर सर, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा अनुभव या. निलेशजी मर्डेकर सर आपणही या. सन्मान आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक आपण सन्मान करत आहोत. शब्द सुमनांच्या माळा गुंपत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज किरण मस्कर सरांचा आपण सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज आणि ज्यांच्या रील चांगल्या व्हायरल होतात असे समालोचक आहेत किरण मस्कर सरांच्या ठिकाणी सन्मान. त्याचबरोबर सुरेश द सुर्वे आपला सन्मान होत आहे आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी विशाल टेमकर यांना विनंती आहे की आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारा. संघ मालक आहेत दोस्ती 11 चे सुरेश दादा सुर्वे यांचा सन्मान चिन्ह घ्यायसाठी विशाल टेमकर राजाराम माटे यांना विनंती की सन्मान चिन्ह आपण स्वीकारा. हे सन्मान चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे आणि
राजाभाऊ यांना विनंती आहे की हे सन्मान चिन्ह आपण स्वीकारा. दोस्ती 11चं सन्मान चिन्ह आहे सुर्वे काकांचं. या प्राथमिक स्वरूपामध्ये आपण हे सन्मान चिन्ह त्यांच्याकडे प्रदान करत आहोत. संघ मालक आणि त्यांना आपण देत आहोत हे सन्मान चिन्ह. राजाभाऊ हे प्राथमिक स्वरूपामध्ये सन्मान चिन्ह स्वीकारतील. चला दोन्ही संघ. हमजा खान यांचे मामा परवेश भाई खान यांच्या या ठिकाणी आगमन आहे. त्यांना विनंती आहे या मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. हमजा खान यांचे मामा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचा या ठिकाणी आपण लगेच सन्मान करूया. हमजा खान या स्पर्धेमध्ये चांगले खेळले आणि त्यांचे मामा या ठिकाणी परवेश भाई खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. एक युवा ऑलराऊंडर म्हणून चर्चेमध्ये आलेला अलीकडच्या कालावधीमध्ये हमजा खान हे नाव आहे आणि हमजा खानचे मामा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. दिनेश भाऊ लेंडे यांचाही सन्मान होणार आहे. ज्यांनी जेवण व्यवस्था या प्रीमियर लीगला केलेली आहे या दिनेश भाऊ आपलाही सन्मान होत आहे. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. दिनेश भाऊंचा सन्मान आपण करत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर अभिजित बेलोश चिक्या आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे या जेवण व्यवस्था दिनेश भाऊ यांनी या ठिकाणी या स्पर्धेला दिलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये ते आवर्जून उपस्थित असतात आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. याच मैदानावरती नीती नियमाने सराव करणारे दिनेश भाऊ यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. अभिजित बेलोश यांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. अभिजित बेलोश यांचा आपण सन्मान करू. त्यांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अमितराज चव्हाण यांच्या वतीने आपल्याला निलेश स्मृती या टीमच्या माध्यमातून हे सर्व पारितोषिके मिळालेले आहेत. बॅट्समन, बॉलर, फिल्डर या सर्व काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि मेगा फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करूया. 200 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करूया. साई श्रद्धा 11चा खेळाडू आहे अनिकेत. मेगा फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच या अनिकेत. अनिकेतला विनंती या. अनिकेत शेलार अक्षय शेलार यांचे बंधू आहेत आणि या मॅच मध्ये चांगला खेळ केला. अनिकेत शेलार यांना आपण 200 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार अनिकेत शेलार यांना आपण प्रदान करत आहोत. चांगला खेळ केला. थँक्यू. थँक्यू सो मच. आता मित्रांनो एक महत्त्वाचा सन्मान घेऊयात. गेली 4 वर्ष ही स्पर्धा सातत्याने खेळवली. मी नेहमी सांगतो लग्न समारंभ परवडेल, स्पर्धा तुम्हाला कधीच परवडणार नाही. मात्र 5व्या पर्वामध्ये देखील त्याच ताकदीनं ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि ही स्पर्धा A1 जोडी अर्थातच अमित दादा कासुडे आणि योगेश चिकणे यांचा सन्मान इथे करण्यात यावा. मी विनंती करेल अमित दादा या, हा सन्मान आपण स्वीकारायचा. योगेश दादा आपण या A1 जोडी. खऱ्या अर्थानं तुमचं ज्या पद्धतीने कौतुक करावं तेवढं कमी आहे. A1 जोडी आणि तुमची मैत्रीचं नातंच राहावं. तुमची A1 जोडी अशीच राहावी. तुमच्या माध्यमातून मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. A1 जोडी अमित दादा आणि आता योगेश दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. आता यानंतर आपण जो खेळ तुम्ही खेळलेला आहात 3 दिवस 3 रात्र, आता त्या खेळाचं कौतुक करण्याची वेळ आलेली आहे. पहिला पुरस्कार आहे या स्पर्धेतला घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा तो उदयनमुख खेळाडू पुरस्कार आहे आणि ज्यांच्या वतीने आपल्याला सायकल मिळालेली आहे. मैत्री ग्रुप जावली या ग्रुपचे संस्थापक आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र राज्याचे खो खोचे कोच प्रतापदादा शेलार यांचा मनपूर्वक आभार मानून हा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करूया. आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा उदयनमुख खेळाडू ठरलेला आहे. एनी केसेस या खेळाडूने अनेक सामन्यांमध्ये 12व्या खेळाडूचं काम केलं. मैदानाच्या आतमध्ये गेला, एका मॅच मध्ये संधी मिळाली, कॅच पकडली आणि महत्वाची कॅच होती. मॅचला कलाटणी दिली या कॅचने. खेळाडूचं नाव आहे इयत्ता 9वी मध्ये असणारा
तन्मय सिंग म्हणजे टप्पू सिंग ठरलाय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा उदयनमुख खेळाडू रायझिंग स्टार. टप्पू सिंगला मिळते सायकल. आता 9वी मध्ये असणारा आज दोस्ती 11 कडून 1000 रुपये. क्या बात आहे. टप्पू सिंग आता 9वी मध्ये आहे. समोरच्या शाळेत शिक्षण घेतो आणि मला माहिती मिळाली की तो शाळेत जाण्या अगोदर 10 मिनिटं ग्राउंड वरती येतो आणि सर्व काही सराव करताना खेळाडूंना पाहतो आणि त्यानंतरच शाळेत जातो. आणि त्याच खेळाडूला मिळालाय उदयनमुख खेळाडू पुरस्कार. टप्पू सिंग, तन्मय सिंग ज्याला मिळालाय उदयनमुख खेळाडू पुरस्कार सायकल. थँक्यू. टप्पू सिंग आज खुश होतोय कारण त्याला हा पुरस्कार मिळालाय. 12वा खेळाडू देखील उदयनमुख खेळाडू ठरू शकतो हे टप्पू सिंगने दाखवलं. त्यानंतरचा पुरस्कार आहे क्षेत्ररक्षक आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा जॉन्टी रोड्स पुरस्कार आहे, ज्याने सीमारेषेलगत चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत. 1000 रुपये कॅश आहे आणि ट्रॉफी आहे ते आपण प्रदान करूया. एनी केसेस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा पुरस्कार चाललाय. खेळाडूचं नाव आहे तुषार संगपाळ. या KSKच्या लाकवड गावचा असणारा तुषार संगपाळ ठरलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत या खेळाडूने चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत. आपण त्यांना देत आहोत 1000 रुपये कॅश आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी. सुनील दादा मस्कर या ठिकाणी आहेत. ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. धन्यवाद. आता यानंतरचा पुरस्कार आहे गोलंदाज घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा गोलंदाज. 2 गोलंदाज असे होते ना ज्यांनी 9 विकेट टिपलेले आहेत, परंतु हा जो पुरस्कार आहे ना ज्याची इकॉनॉमी चांगली आहे, एकाने 9 विकेट घेतल्या, इकॉनॉमी होती 10.33 ची. खेळाडूचं नाव होतं शैलेश काळे, परंतु शैलेश काळेला मागे सोडत 9 विकेट घेत आणि इकॉनॉमी होती 9.57 ची आणि बॅटिंग चांगली केली आहे आणि या इकॉनॉमीला गृहीत पकडून हा पुरस्कार चाललाय. ज्याने 9 विकेट टिपलेले आहेत, ज्याने केली आहे चांगली गोलंदाजी. एनी गेसेस? पुरंदरचा खेळाडू श्रीधर यादव, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 9 विकेट गारद करणारा घनसोली कॉलनीचं क्रिकेट साई 11 कडून खेळणारा श्रीधर यादव ठरलाय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. श्रीला मिळतो हा पुरस्कार. उत्कृष्ट गोलंदाज, 9 विकेट टिपल्या. शैलेश काळे यांनी 9 विकेट टिपल्या, परंतु इकॉनॉमी चांगली होती आणि बॅटिंग करताना 60 धावा श्रीधर यादव यांनी बनवल्या होत्या. आता यानंतर उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. 3000 कॅश आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला 3000 रुपये कॅश दिली जाईल आणि बेस्ट बॅट्समननाही 3000 रुपयाची कॅश आहे, ट्रॉफी आहे. निलेश मूर्ती टीमचा मनपूर्वक आभार मानूया ज्यांच्या वतीने आपल्याला हे कॅश प्राइज मिळालंय आणि ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत 104 धावा, अशा खेळाडूला दिला जाईल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. संघाला गरज पडली त्यावेळेस या खेळाडूने धावा ठोकल्या आणि एका मॅच मध्ये असा काय खेळ केला ना की शेवटच्या बॉलवरती षटकार मारत साई श्रद्धा 11 ला सामना जिंकून दिला. जावली तालुक्यातल्या वखवडी गावचा अक्षय शेलार ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 3000 रुपये कॅश, आकर्षक ट्रॉफी. साई श्रद्धा 11 साठी जबरदस्त खेळ राहिला. 104 धावा बनवलेल्या आहेत. बॅटिंग धडाकेबाज केली. एक सामना असा काय खेळला ना की संघाला सामना षटकार मारून या पट्ट्याने जिंकून दिला, असा अक्षय शेलार ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आता यानंतरचा पुरस्कार आहे आयकॉन मालिकावीर आणि आयकॉन मालिकावीरासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या मॅच मध्ये 2 आयकॉन खेळाडूंनी खेळ चांगला केला. त्याच्यामध्ये हमजा खान यांना मागे सोडत एका खेळाडूने धावा केलेल्या आहेत 157 धावा आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक ठोकणारा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावचा कराडचा बकासूर राजू कंग ठरलाय आयकॉन मालिकावीराचा हकदार. 157 धावा. जय हिंद प्रतिष्ठानसाठी खेळ चांगला केला. 157 धावा राजू कंग यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि आपण त्यांना देत आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा
बेस्ट आयकॉन मालिकावीराचा पुरस्कार. जबरदस्त खेळ, 57 धावा राजू कंग यांच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर आता यानंतरचा पुरस्कार आहे मालिकावीराचा. हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. 5,000 आकर्षक ट्रॉफी आहे. पुन्हा एकदा निलेश स्मृती टीमचं मनपूर्वक आभार, ज्यांच्या वतीने कॅश मिळालेली आहे. कमिटीच्या वतीने ट्रॉफी आहे ती आता आपण प्रदान करूया. ज्याच्या बॅटमधून आल्या 115 धावा, गोलंदाजी करताना 8 विकेट टिपलेले आहेत, अशा खेळाडूला दिला जाईल कॉलनी गटातला मालिकावीराचा पुरस्कार. खेळाडू आहे एनिगेसेस, उरमोडी नदीच्या तीरावरती बसलेलं गाव आहे वडगाव. कॉलनीचं क्रिकेट खेळतो. साई 11 कडून खेळाडूचं नाव आहे अमर बामरस. या पुन्हा एकदा या खेळाडूने सिद्ध करून दाखवले स्वतःला आणि मालिकावीराचा किताब पटकवलेला आहे. याच मैदानावरती साई 11 कडून खेळताना मालिकावीर किताब पटकवलेले आहेत आणि आज अमर बामरस यांना तो पुरस्कार पुन्हा मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या अमर बामरस यांच्यासाठी. अमर, साई 11 जेव्हा जेव्हा संघ जिंकलाय, सर्वात 11 कडून मालिकावीर कुणी घेतले असेल तर तो अमर बामरस आहे आणि आज पुरस्कार पुन्हा मिळतोय मालिकावीराचा. कशा भावना आहेत? नाही, खरंच खूप छान भावना आहेत. काल बॅटिंग होत नव्हती, आमची टीम थोडीशी हे होती, बट आज सगळे चांगले पॉझिटिव्ह माइंडने खेळत होते आणि चांगली बॅटिंग झाली. क्या बात आहे. त्यांनी सांगितलं काल बॅटिंग नाही झाली, परंतु आज बॅटिंग झाली. चांगलं खेळलेलं आहेत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी खेळाविषयी वाटते का? हो, नक्कीच. मी अमित आणि योगेशचं दरवर्षी मी त्यांना पर्सनल मेसेज करून बोलतो की तुम्ही खरंच म्हणजे जी गोष्ट करताय ना ती खूप मोठी आहे कॉलनीसाठी आणि असंच करत राहा. मित्रांनो, या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या वाजवा, कारण आयोजन करणं हे सोपी गोष्ट नाहीये. हे 2-3 दिवसाचं काम नाहीये, 3 महिन्याचं काम आहे आणि आपण पूर्ण करून दाखवलं. आपले आभार. आता यानंतर 2च पुरस्कार उरलेले आहेत. ट्रॉफ्या यावर्षी विशेष होत्या, त्या ट्रॉफ्या आता आपण प्रदान करूया आणि आता आपण उपविजेता पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. आणि ही जी ट्रॉफी जर आपण पाहिली तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ट्रॉफी आहे, त्यांची प्रतिकृती असणारी ट्रॉफी आहे, त्याच्यावरती राजमुद्रा आहे आणि ती ट्रॉफी आता आपण प्रदान करणार आहोत. आणि हे दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. 5 वर्षांमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदा फायनल मध्ये आलेले आहेत. लाईट ऑन करा. लाईट डेकोरेटर आपण 5 मिनिटांसाठी लाईट ऑन करा. 2च पुरस्कार राहिलेले आहेत. समाधान डेकोरेटर्स आपल्याला विनंती की आपण लाईट ऑन करा. संतोष चव्हाण यांना विनंती की आपण लाईट थोडीशी ऑन करा 5 मिनिटांसाठी. थँक्यू आपण केल्या सहकार्याबद्दल. आता यानंतर आपण स्टेजवरच्या लाईट लावा. आता उपविजेता संघ हा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. आकर्षक ट्रॉफी आहे. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती त्या ट्रॉफीवरती आहे. त्याचबरोबर राजमुद्रा या ट्रॉफीवर तुम्हाला पाहायला मिळेल. उपविजेता संघ हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. रनअप संघ राहिलेला आहे. टीमचं नाव आहे जय हिंद प्रतिष्ठान. टीम ओनर आहेत ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांचा संघ राहिलेला आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा उपविजेता संघ टीम. या टीमचं आपण स्वागत करूया. खेळ आपण चांगला केलात, कौतुकास्पद आपण खेळ केलात. दोन्ही संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचले आणि या दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. समाधानाला विनंती की आपण स्टेजवरची लाईट ऑन करा. समाधान यांना विनंती आहे. समाधान भाऊ आपण स्टेजवरची लाईट ऑन करा 2 मिनिटांसाठी. तर आपण ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करणार आहोत. ट्रॉफी आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेली आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करूया. दोन्ही संघ मालक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आणि आपण ही ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करणार आहोत. सुनील दादा मस्कर या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण ही
ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती असलेली ट्रॉफी आहे उपविजेत्या संघासाठी आणि आपण ही ट्रॉफी त्यांना प्रदान करूया. एकदा जोरदार टाळ्या. टीमचं नाव आहे जय हिंद प्रतिष्ठान ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या मालकीचा संघ राहिलाय उपविजेता संघ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती असलेली आकर्षक ट्रॉफी आहे. आणि बलिदान मास हे नुकतंच संपलेलं आहे. आयोजकांचं आपण कौतुक करूया कारण या 2 ट्रॉफीज विशेष होत्या. आता यानंतर आपण चॅम्पियन संघ हा पुरस्कार ठिकाणी प्रदान करणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांची प्रतिमा असलेली आकर्षक ट्रॉफी आणि त्या आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण आता प्रदान करणार आहोत. टीमचं नाव आहे साई श्रद्धा 11. टीम ओनर आहेत सुनील दादा मस्कर यांच्या मालकीच्या संघाने मारलेली आहे बाजी आणि ती ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करूया. या टीमला चॅम्पियन संघ पुरस्कार घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा चॅम्पियन संघ आहे. टीमचं नाव आहे साई श्रद्धा 11. टीम ओनर आहेत सुनील दादा मस्कर. संपूर्ण आयोजन टीमला विनंती करूया की आपण या, आपण सर्वांनी मेहनत घेतलेली, आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हा कारण हा तुमचा हक्क आहे. सर्वांना विनंती आहे घ्या आणि आपण सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. आले तुफान किती जिद्द न सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली आजपुरी आणि आज हे स्वप्न पूर्ण झालंय. सुनील दादा मस्कर यांच्या मालकीचा सारा संघ साई श्रद्धा 11 संघ ठरलाय चॅम्पियन. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. आज तो दिवस आला आणि चॅम्पियन संघ ठरला. साई श्रद्धा 11 टीम ओनर सुनील दमस्कर यांच्या टीमने मारली बाजी. अभिनंदन. आणि पर्व क्रमांक 5चा